सध्या हे अँटिक मध्ये आहे. ह्यामध्ये सोरस्की आहे आणि मोती वर्क मध्ये अख्खं. हे आता न्यू लुकला छान वाटतं. साधारणतः हे तुम्हाला 4.5 तोळ्यामध्ये भेटून जातील. कसं असतं आजकाल काळे मणी फक्त आवडत नाही. त्यामध्ये रंगीबेरंगी मोती मणी पण घातलेले आहेत, जेणेकरून एक वेगळा लुक येतो घातल्यावर. अँटिकचं लुक आहे अख्खं त्याला. इथं सोरेस्की दिलेली आहे. सोरेस्की आहे, मोती आहे, त्यामुळे लुक एकदम बेस्ट येतोय. याचा वेट किती असेल? हे साधारणतः तुम्हाला 4 तोळ्यामध्ये भेटून जाईल हे तुम्हाला. हे साधारणतः हे डायमंडमध्ये येतात. हे तुम्ही बघायला गेलं तर तुम्हाला 1 तोळ्याच्या आतमध्ये बसून जातात. हे पूर्ण डायमंडमध्ये. हे बघायला गेलं तर हा हेरिटेजचं ज्वेलरी आहे सध्या ट्रेंडमध्ये. सगळं ह्याचं लुक सगळं कसं आहे मोतीवर ह्याच्यावर कुंदनवर त्याला एम्ब्रॉयडरी केलं ग ते पूर्ण प्रकारे. सगळं कुंदन वर्क केलेलं आहे. साधारणतः हे तुम्हाला 12 तोळ्यामध्ये भेटून जातो कानातलं असं आहे. नवरीला हे असं लुकमध्ये खूप छान जातं. त्याच्यावर कुंदनवर वर्क केलेलं आहे. परत त्याच्यात मोजनाईट टाकलेला आहे. परत मोती आहे. ह्याने लुक इतकं बेस्ट येतात ना घातल्यावर. साधारणतः हा एक 12 तोळ्यामध्ये सेट येतो अख्खा कानातल्या साईज. राणीहार बघताय तर हा पोलकीमध्ये रिअल पोलकी ही. पोलकीचा हार आहे आणि पोलकीचा राणीहार आहे हा, असं बघायला गेलं तर. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आकांक्षा. आज मी तुम्हाला घेऊन आलेले मोहिनी बाय दिलीप सोनेग्रा या गोल्डच्या नवीन ब्रँड मध्ये. आज आपण यांचे मंगळसूत्र वेडिंग स्पेशल जे आहेत ते सर्व पाहणार आहोत. त्याचसोबत यांची एक्झिक्युटिव्ह जी ज्वेलरी आहे ती सुद्धा पाहणार आहोत. त्यामध्ये ते तुम्हाला त्याची वेट सांगणार आहेत, मेकिंग चार्जेस सांगणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला एक कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. नमस्कार, मी स्नेहल नाणेकर. मी मोहिनी बाय दिलीप सोनेग्रा ज्वेलर्स मध्ये जॉबला आहे. आपल्या इथे आपली शाखा चिंचवडगाव चापेकर चौकामध्ये आहे. आपल्या इथे वेगवेगळ्या प्रकारचे मंगळसूत्र मिळतात. सध्या हे अँटिक मध्ये आहे. ह्यामध्ये सोरस्की आहे आणि मोती वर्क मध्ये अख्खं. हे आता न्यू लुकला छान वाटतं. मोती कोणते आहेत मॅम? हे कल्चर मोती आहेत आपले. ओके. आणि याचं वेट किती असेल? साधारणतः हे तुम्हाला 4.5 तोळ्यामध्ये भेटून जातील. आणि मेकिंग किती असेल? साधारणतः ह्याला मेकिंग 16% लागते. ओके. 16% हे पर ग्रॅम मेकिंग असणार ना? हो, पर ग्रामला लागते. ओके. हे रोडियम मध्ये सध्या आजच्या जनरेशनला न्यू लुकला लागतं. न्यू लुक मध्ये हे साधारणतः ह्याला मोती वर्क आहेत, रोडियम पॉलिश आहे अख्खी आणि हे स्टोनच्या ऐवजी रोडियम दिलेले का जेणेकरून डेली यूज केलं तरी उपयोग येतोय. ओके. याचं वेट किती असेल? साधारणतः हे तुम्हाला 3 तोळ्यामध्ये भेटून जातं. ओके. हे आता नेक्स्ट कसं असतं आजकाल काळे मणी फक्त आवडत नाही. त्यामध्ये रंगीबेरंगी मोती मणी पण घातलेले आहेत, जेणेकरून एक वेगळा लुक येतो घातल्यावर. ओके. हे बघताल तर हे पण रोडियम मध्ये हे तुम्हाला साधारणतः 3 तोळ्यामध्ये भेटून जातं. मोती आणि रोडियम केलेले आणि आपले हे लावा अमेरिकन डायमंडचा लुक दिलेला आहे. याचं वेट किती असेल? साधारणतः ह्याचं वेट तुम्हाला 4 तोळ्यामध्ये भेटून जाईल. 3.5-4 मध्ये भेटून जाणार आहे. ओके. हे बघायला गेलं तर हा पण तुम्हाला 4 तोळ्यामध्ये भेटून जाईल. ह्याच्यामध्ये लुक असं दिलंय, ह्याला आपले अमेरिकन एडीचे डायमंड टाकलेले आहेत. ओके. पण ते ओरिजिनल असल्यामुळे त्याचे रेट हे होतात. चांगल्या प्रकारचे त्याच्यामध्ये डायमंड वापरले जातात एडीचे, त्यामुळे ते खराब होत नाही. ओके. आणि असा एक प्रकार असा असतो की त्यातून आपल्या वेट मधून ते मायनस असतात. ओके. हा पण बघितलं तर हा कल्चर मोती गथे, हा रोडियम पॉलिश आहे, मोती आहेत. हे जेणेकरून लुकला पण वेगळं आहे. हा हे बघायला गेलं तर हे मंगळसूत्र आहे. हे अँटिक मध्ये पूर्ण सोन्यामध्येच आहे, पण अँटिकचं लुक आहे अख्खं त्याला. इथं सोरेस्की दिलेली आहे, सोरेस्की आहे, मोती आहे, त्यामुळे लुक एकदम बेस्ट येतोय. याचा वेट किती असेल? हे साधारणतः तुम्हाला 4 तोळ्यामध्ये भेटून जाईल हे तुम्हाला. ओके.
आता आपण पाहिले तर लॉंग मंगळसूत्र पाहिले होते, आता शॉर्ट मध्ये बघूया. शॉर्ट मध्ये अशा प्रकारे तुम्हाला मंगळसूत्र भेटून जाते. साधारणतः वाटी, पोलकी टाईप वाटी येते. हे येतात असे डिझायनर पण पीस आपल्या इथे अवेलेबल आहेत, सगळे प्रकार. वेट किती स्टार्ट असतं मॅम? साधारणतः 1 तोळ्यामध्ये हे जे मंगळसूत्र बनून जातं. ओके. आणि याच्यामध्ये जे डायमंड वापरलेत किंवा क्रिस्टल वापरलेत ते? असं बघायला गेलं ना, हे वेट मधून मायनस असतात. जे तुम्ही म्हणता ना हे डायमंड, तर हे वेट मधून मायनस आहे. हे तर रोडियम पॉलिश आहे आपल्या इथं. ओके. गोल्डवरच रोडियम पॉलिश केलेले आहे, त्यामुळे त्याचं एवढं काय हे येत नाही. जरी तुम्ही उद्या द्यायला आले तरी 100% रिटर्नला येत तुम्हाला. ओके. याच्यावर मीना वर्क आहे का? हो, हे जेव्हा मीना वर्क केलेली आहे, त्याच्यामुळे त्याचा लुक वेगळा येतो. हे बघायला गेलं तर हा हेरिटेजचं ज्वेलरी आहे, सध्या ट्रेंडमध्ये. सगळं ह्याचं लुक सगळं कसं आहे, मोतीवर ह्याच्यावर कुंदनवर त्याला एम्ब्रॉयडरी केलं ग ते पूर्ण प्रकारे. सगळं कुंदन वर्क केलेलं आहे. साधारणतः हे तुम्हाला 12 तोळ्यामध्ये भेटून जातो. कानातले असे, ह्याला कानातले पण खूप सुंदर दिलेले आहेत. ही पण ओके. हेरिटेजची ज्वेलरी. साधारणतः ह्याला कुंदन दिलेले आहेत, परत मोती आहेत. ह्याचं लुक पण वेगळं आहे. त्याच्यासोबत टॉप्स पण आहेत आपल्या इथं अवेलेबल. याचं वेट किती असेल? हा साधारणतः तुम्हाला 10 तोळ्यामध्ये भेटून जाईल. हे हेरिटेजचं ज्वेलरी आहे. साधारणतः हे नवरीला हे असं लुकमध्ये खूप छान जातं. त्याच्यावर कुंदनवर वर्क केलेलं आहे, परत त्याच्यात मोजनाईट टाकलेला आहे, परत मोती आहे. ह्याने लुक इतकं बेस्ट येतात ना घातल्यावर. साधारणतः हा एक 12 तोळ्यामध्ये सेट येतो अख्खा, कानातल्या साईज. हारला पण तर तुम्हाला कानातलं सेपरेटली पाहिजे असेल तर भेटून जाईल आपल्या इथं. त्याच्यावर मॅचेबल बांगडी पण येते. बांगडी साधारणतः तुम्हाला पूर्ण सेट 6 पीसचा घ्यायला गेले तर 10 तोळ्यामध्ये, 10-12 तोळ्यामध्ये भेटून जाईल. पूर्ण सेट जर घ्यायला गेले तुम्ही तर पूर्ण दुल्हन सेट आपल्या इथं भेटला जाईल. अशा प्रकारे लेडीजच्या पण आहे ना, साधारणतः रोज गोल्ड मध्ये चेन येतात. साधारणतः ह्या चेन आहेत ना 1 तोळ्याच्या आतमध्ये बसून जातात. रोज गोल्ड आहेत. जसं नवरीला आपण नवरीचा ब्रायडल सेट घेतला तर जेंट्ससाठी पण चेन्स इथं अवेलेबल असतात. चेन आहे, कडा आहे, हे सगळे प्रकार आपल्या इथं अवेलेबल आहेत. हे साधारणतः जेंट्सची चेन. अशा प्रकारे जेंट्सची चेन भेटून जाईल आपल्या इथं 18 कॅरेट मध्ये. ओके. अशा प्रकारे पेंडंट सेट पण आपल्या इथं अवेलेबल असतात. तुम्ही बघितले तर वेगवेगळ्या ड्रेसवर, लुकवर खूप छान वाटून जातात हे. किती कॅरेट मध्ये असतील हे? हे साधारणतः तुम्हाला 18 कॅरेट मध्ये येऊन जातात. ह्याच्यात मोती वर्क आहे, परत सगळे कुंदन आहेत, सोरस्की पण आहे. ह्याने लुक सगळं डिफरंट आहे. आणि याचं वेट किती असेल? साधारणतः हे तुम्हाला हे साधारणतः 4 तोळ्यामध्ये भेटून जातात. हे असं बघायला गेलं तर ह्याच्यावर सगळं मीनारकारी आहे, सगळं आहे. हे 3 तोळ्यामध्ये तुम्हाला असे डिझायनर पीस भेटले जातात आपल्या इथं. ओके. याची मेकिंग किती असते मॅम? ह्याला साधारणतः हे असं बघायला गेलं तर ह्याला आहे ना 16% मेकिंग लागले जाते आपल्या इथं. ओके. अभी हम डायमंड से शुरुआत करेंगे। अभी आपने जैसे मंगलसूत्र और बाकी वैरायटीज देखी है हमारी, तो अभी हम डायमंड देखेंगे। तो हमारा डायमंड में IGI सर्टिफिकेशन के साथ आपको मिलेगा, और आपको जैसे अगर आप डायमंड टू डायमंड बायबैक करते हैं तो आपको 100% मिलता है, और आप अगर डायमंड टू गोल्ड में करते हैं तो आपको 90% मिलता है, और आपको गोल्ड से कैश लेना है तो आपको 80% मिलता है। आता आपण ते बघतोय ते शॉर्ट मंगळसूत्र आहेत. हे साधारणतः हे डायमंड मध्ये येतात. हे तुम्ही बघायला गेले तर तुम्हाला 1 तोळ्याच्या आतमध्ये बसून जातात. हे पूर्ण डायमंड मध्ये. ओके. अशी नाईस. याची स्टार्टिंग प्राइस किती असेल? साधारणतः डायमंड घ्यायला गेलं तर डायमंड आपल्याला क्वालिटीवर येतो आणि 30,000 पासून स्टार्टिंग होत जातं. ओके. वेगवेगळ्या क्वालिटीवर आपल्या इथे आहेत. पण हा आता राणीहार बघताय तर हा पोलकीमध्ये, रिअल पोलकी ही. साधारणतः हे पोलकीचे हार आहेत. पोलकीचा हार आहे आणि पोलकीचा राणीहार आहे हा, असं बघायला गेलं तर.
ह्याचं लुक युनिक आहे अख्खं. आणि ह्याची एक किती तोळ्यांमध्ये येईल हा? साधारणतः हा तुम्ही घ्यायला गेला तर असा जर घ्यायला गेला तर ह्याची रेंज जास्त जाते रिअल डायमंड मध्ये घ्यायला गेलं तर. पण पोल्कीमध्ये हा तुम्हाला साधारणतः 15 तोळ्यामध्ये हार आणि कानातल्या सहित भेटला जातो. हा ओके. साधारणतः हा असा हार बघायला गेला तर हे रिअल स्टोन मध्येच सगळ्या प्रकारे. ओके. हा तुम्हाला साधारणतः हा जातो तुम्हाला 7 तोळ्यामध्ये अशा प्रकारे रिअल डायमंड मध्ये हार आपल्याला भेटून जातो. ह्याला अनकट डायमंड युजिंग केलेलं आहे अख्खं. अनकट डायमंड म्हणजेच पोल्की. हो येस. आणि याला मेकिंग किती असेल? साधारणतः ह्याला मेकिंग आहे ना 1500 रुपयापासून स्टार्टिंग प्राइस होते आपल्याला. हा हार बघितला तरी हा रिअल डायमंड मध्ये साधारणतः तुम्हाला 2 तोळ्यामध्ये रिअल डायमंड मध्ये हार येऊन जातो. हा रे ह्याच्या मॅचेबल बांगडी पण भेटून जाईल तुम्हाला अशा टाईपच. आपल्या इथं सर्व प्रकारे अवेलेबल असतात. ही रिअल डायमंड मध्ये बांगडीच आहे. ह्याला रोज गोल्डचा पण वापर केलेला आहे सगळीकडून. साधारणतः बघायला गेले की ह्या 2 बांगडी 2.5 तोळ्यामध्ये बसल्या जाते. साधारणतः रिअल डायमंड ह्याच्यामध्ये साधारणतः IGF चे त्यामध्ये सगळे डायमंड यूज केले गेलेले आहेत सगळ्या प्रकारे. साधारणतः डायमंड आपल्या इथं हे 2,28,570 रुपयाचे डायमंड याच्यात यूज केलेले. हे पोल्कीमध्ये साधारणतः ही पोल्की ही तुम्हाला ह्याच्यामध्ये पण 18 कॅरेट मध्ये येते. हा ज्वेलरी पोल्कीची डिझाईन आहे ह्याला. पण ही ओरिजिनल पोल्की नाहीये. ओरिजिनल पोल्की आपल्याला जास्त रेट मध्ये जाते. ही साधारणतः नॉर्मल आहे पण साधारणतः हा 26 ग्राम मध्ये येऊन जाते. याला टॉप्स पण येतात सोबत. ओके. नमस्कार. आमचं कलेक्शन जर तुम्हाला आवडले असेल तर मोहिनी बाय दिलीप सोनीगरा, चापेकर चौक, चिंचवडगाव नक्की व्हिजिट करा आमच्या इथं.